येस, थँक पुढच्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आणि दरम्यान ही मॅच क्वालिफायर मॅच एका बाजूला टीम मानेवडी आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम वरप. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. गेम ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि इथे मात्र ऑफ ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ मधून मनीष धुमाळ. आणि इथे मात्र एकच धावेवरती समाधान मानलं जातंय. आणि स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर आता मुकेश गायकर. रन मशीन ऑफ मानिवली, रन मशीन ऑफ कल्याण, ज्याने मागील मॅचमध्ये षटकारांची आतिषबाजी केली होती आणि होम ग्राउंड देखील आहे. खरं तर हे मानिवडी गावाचं आणि त्या अनुषंगाने थोडा बेनिफिट त्यांना जरूर मिळेल, कारण की प्रत्येक कोपराने कोपरा ह्या क्रीडांगणाचं त्यांना माहीत आहे. परंतु समोर वरप टीम आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मंदार पानसरे, म्हणजे काटेकी टक्कर, बेस्ट वर्सेस बेस्ट हे कॉन्टेस्ट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. मंदार पुढे आता सज्ज होतोय समोर ॲज अ बॅटर मुकेश गायकर. बॅटल चांगलं रंगेल, कारण की दोन्ही संघाचे पाठीराखे आता आतुरतेने वाट पाहत आहेत. कुठला संघ इथून मात्र पुढील फेरीसाठी दाखल होईल हे देखील पाहणं गरजेचं राहील. परंतु दिवसभरामध्ये दोन्ही संघांनी जी मेहनत केली आहे, त्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ आता झाली आहे. एक ट्रॉफी जरूर त्यांच्या नावावरती राहील. परंतु आता कुठला संघ इथून मात्र SF2 मध्ये प्रवेश करेल सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये, ते फळेगावच्या अगेन्स्ट खेळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. हो, फटका दमदार. बेस्ट टायमिंग की प्रॉपर टायमिंग. हो, एका टप्प्यानं नक्की घडलंय काय पाहावं लागेल. फटका दमदार आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. गॅप शॉट सिलेक्शन होता, अगदी लॉंग ऑन ला क्लिअर करणारा हा दमदार चौकार. चौकाराच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती 5 वरती जाऊन पोहोचते. 18 बॉल्सची ही माश आपण पाहतो आणि आता सध्याच्या घडीला इथे मात्र दमदार फटका पाहायला मिळाला. मनीष धुमाळ सातत्याने आता फील्डमध्ये रचना करतोय. परंतु आता पाहावं लागेल मुकेश गायकर साठी आता ही क्षेत्ररक्षणाची वेव रचना आखली गेली आहे. जाळं विणलं गेलंय, परंतु या जाल्यामध्ये मुकेश गायकर अडकेल की हे जाळं फाडून बाहेर चेंडूला पाठवेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. चौकार तर आलाय, धावसंख्या 5 वरती पाहायला मिळतोय. मंदार वन्स अगेन समोर मुकेश गायकर. तेच तरार आणि यस, लाऊड अपील फिंगर अप. ओ यू टी महत्वाची विकेट्स. फलंदाज बाद मुकेश गायकर. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद झाले. मुकेश गायकरला माघारी परतावं लागलं. आणि आता मात्र इथे आपण पाहिलं तर विकेटचं पतन, चौकार आला होता. आता फलंदाज बाद झाला आणि आता नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये दाखल होईल. रोहित गायकर, जो मागील 2 मॅच मध्ये नव्हता, आता त्याचं पदार्पण झालंय. तर तो कमबॅक करणं गरजेचं राहील.
नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये आता रोहितला आपण पाहतोय. रोहित तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होतोय. रोहितवरती आता जबाबदारी आहे. रोहित आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहतोय रोशन आणि रोहित ही जोडी आता सध्याच्या घडीला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. मंदार पानसरे वन्स अगेन. समोर रोहित गायकर सज्ज आहे. विरकट करायचा होता, परंतु आता ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती आता जोडली जाते. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 6 धावा धावफलकावरती आणि आता सध्याच्या घडीला शांत आणि संत सुरुवात पाहायला मिळते. सध्याच्या घडीला टीम मानेवडीच्या वतीनं क्वालिफायरची माश आहे. जो संघ जिंकेल त्या संघाच्या नावावरती या स्पर्धेची एक ट्रॉफी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने ऑनसाइडला मारायचं होतं, परंतु इथे एक धाव इथून मात्र अंकित होईल. एका धावेच्या मधीनं धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून या षटकातील चेंडू शिल्लक आहे. दोन बॉल शिल्लक आहे. चांगला खेळ इथून मात्र दोन्ही संघांच्या वतीनं पाहायला मिळतोय. टीम फळेगाव आपण रिपोर्टिंग करा, कारण की आता या पुढील मॅच मध्ये तुम्हालाच खेळायचं आहे. हो, चांगली गोलंदाजी स्वीच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि इथे मात्र हा बॉल आलाय डॉट. धावसंख्या 7 वरती कॉन्स्टंट आहे. शेवटचा बॉल या षटकातील पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. मंदार पानसरेच्या वतीनं समोर राज पाटर आता रोशन. ओ फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक अगदी येतोय लॉंग ऑफला मनीष धुमाल आणि इथून मात्र एकच धाव मिळेल आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रतीक 11 ओमसाई मानिवली या संघाची. आतमध्ये आपण पाहिलं तर रोहित आणि त्याच्या सोबतीनं रोशन आणि गोलंदाज कृष्णावरती जबाबदारी. कृष्णाचा पहिलाच बॉल आणि इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने चेंडू फरार. चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता 12 वरती जाऊन पोहोचल्या. स्विच हिट. आणखी एक चांगला स्ट्रोक आहे, परंतु आता क्षेत्ररक्षक येतोय
ओहो, आणि त्यांच्या दोन्ही पायाच्या मधून चेंडू सीमा पार, चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार. धावसंख्या धावफलकावरती 16 वरती. आबा करंडेच्या माध्यमातून झाली चूक आणि हा चौकार पाहायला मिळाला. कोहली 40 प्लस संघ देखील दाखल होतोय आणि मानिवली पाडा 40 प्लस संघ देखील असेल. दोन संघ फायनल मध्ये पाहायला मिळतील. बॉल सोडून दिला आणि इथे मात्र अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचते. 17 धाबा धावफलकावरती. हळूहळू धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना टीम प्रतीक इलेव्हन ओमसाई मानिवडी या संघाच्या वतीनं पाहायला मिळते. 17 धाबा. लाऊड अपील पिचिंग आउटसाइड सांगितली जाते आणि इथे मात्र एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता दोन धावा कंप्लीट. दोन धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचली. ते म्हणजेच 19 या आकड्यावरती. गोलंदाज तयार ऑन द मार्क. कृष्णाचा हा बॉल पुणेशा चांगला स्ट्रोक आहे परंतु आता क्षेत्ररक्षक हो, बॉलने आता मारले फिरकी. लक फॅक्टर ऑन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चेतन पालच्या माध्यमातून चुकी घडली. याआधी आपण पाहिलं तर चेतन नाहीये, मंदार आय थिंक सो. आम्ही पाहिलं नव्हतं परंतु आमच्या स्कोररने माहिती पोहोचवली की कुठेतरी तिथे चेतन पाल आहेत परंतु चेतन सांगतोय की मी नाहीये. माझ्याकडून ती चुकी होणार नाहीये परंतु धावसंख्या आता जाऊन पोहोचते 23-23 धाबा धावफलकावरती. हो, विकेट. कमालीचा फटका. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. नंतर खेळाडूंना की आपण पंचांशी चर्चा करूनच पाणी घेऊन जा आणि कारण की अजून एक बॉल शिल्लक होता. त्या गोष्टीची नोंद घ्या आणि या स्पर्धेचा महत्वाकांक्षी नियम आहे की इथे मात्र आयोजकच पाणी घेऊन जातील. या गोष्टीचे मात्र पुढील सामन्यांसाठी सर्व संघांनी नोंद घ्या कारण की पहिल्या दिवसापासून आपण पाहिलं तर आयोजकच मधाच्या आतमध्ये पाणी घेऊन जात आहेत. चला काही हरकत नाही. आता एक बॉल अजूनही शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आता इथून मात्र पाहायला मिळेल 29 धाबा. 29 धाबा धावफलकावरती. शेवटचा बॉल. ओ, स्वीप करायचं होतं आणि इथे मात्र घडलंय काय तर एक चिकी सिंगल धावफलकावरती पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती इथे मात्र रोशनने एक धाव घेतली आणि अंतिम षटकासाठी स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. दोन षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 30 धाबा.
अंतिम षटक, अंतिम षटकाला सुरुवात आणि इथे मात्र पहिलाच बॉल. चांगला स्ट्रोक ऑब्झर्व्ह केलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा येतो. एकच धाव इथून मात्र अंकित होईल. अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय आबा कारंडेवरती जबाबदारी आहे. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 31, 31 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 4:30 वाजलेत आणि अजूनही आपण विचार केला तर एक सेमीफायनल आणि 2 फायनल शिल्लक आहेत. पाषाण 5 बॉल अजूनही शिल्लक आहे. त्या षटकातील धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 31, 31 धावा धावफलकावरती आहे. गोलंदाज तयार ऑन द मार्क. हो, स्विंग करायचा होता आणि तत्पूर्वी एक धाव वेगाने ते मात्र धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 32, 32 या आकड्यावरती. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एका बाजूला गावदेवी वरप फाईट करतोय, दुसऱ्या बाजूने प्रतीक किनेवन ओमसाई मानिवली संघ देखील फाईट करतोय. काटे की टक्कर, क्वालिफायची मात. जो संघ जिंकेल तो संघ स्वर्गीय चंद्रकांत धुमाळ आणि स्वर्गीय प्रदीप संते स्मरणार्थ आयोजित मानिवलीपाडा चषकाच्या एका ट्रॉफीवरती नाव कोरेल. संधी आहे दोन्ही संघांना देखील. कुठला संघ पुढे जाईल, पुढे वाटचाल करेल हे देखील पाहणं गरजेचं. ओ फटका दमदार, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑफ बॉन्डी लाईनच्या वरून. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. हो, षटकार येतोय आणि धावसंख्या आता 38, 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कमालीची बॅटिंग करतोय मुकेश. बाद झाल्यानंतर रोशननं ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे आणि धावसंख्या आता 38, 38 धावा. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. हो, आणखी एक उडवलाय. आता बॅट जमिनीला ड्राईव्ह झाले. हो, इथे घडलंय काय तर चुकी घडले दोन्ही फिल्डरच्या माध्यमातून आणि तत्पूर्वी 2 धावा. आलो चेक. धावसंख्या धावफलकावरती आता 41, 41 धावा. झेल देखील सुटला आणि या 3 धावा देखील पाहायला मिळाल्या. परंतु आता स्ट्राईक असेल फलंदाज रोहितकडे. कौतुक करावं लागेल रोशनचं, ज्या पद्धतीची बॅटिंग त्याची राहिली आहे. 12 बॉल मध्ये रोशनने 33 धावा बनवल्या. कमालीचं बॅटल. धावसंख्या 41, 41 धावा. पाहावं लागेल घडलंय काय तर इथे मात्र डॉट तर आला होता आणि विकेट सॅक्रिफाईस रोहितनं केले. फलंदाज बाद. शेवटचा बॉल आहे आणि स्ट्राईक एंडला रोशन कडे स्ट्राईक आहे आणि नवीन फलंदाज राजेश जरूर आला अबा कारंडेचा या इनिंग मधील शेवटचा बॉल.
हो, गतीनं बीट केलंय. लाऊड अपील झाली आहे. पंच सहमत नाहीये आणि तत्पूर्वी एक धाव तर घेतली दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात यस फलंदाज बाद आणि इथे मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 42 धावा आणि जिंकण्यासाठी आता 43 धावेंची आवश्यकता असेल. ती म्हणजे टीम गावदेवी वरप या संघाला. थँक यू. वेलकम ऑल ऑफ यू. पुनश्च सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. मानिवली पाडा चषकाच्या वतीनं क्वालिफायरचे मॅच एका बाजूला प्रतीक किलेबान ओम साई मानिवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी बरफ जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 43. 18 बॉल आणि 43 धाब्यांची आवश्यकता आहे आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आबा करांडे आणि त्याच्या सोबतीनं मनीष धुमाळ. आता वेगळी रणनीती आखले टीम वरपने कारण की आता अनिल म्हात्रे थोडेसे मागे राहिलेत कारण की आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. रोहितने चांगली गोलंदाजी केली होती. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात आणि सध्याच्या घडीला या मॅचमध्ये त्याचं पदार्पण देखील झाले. त्या अनुषंगाने कुठेतरी वेगळी स्ट्रॅटेजी वेगळी रणनीती टीम वरपच्या वतीनं पाहायला मिळाली.
चला मार्चला पण सुरुवात करतोय आणि इथून मात्र आता चांगला खेळ अपेक्षित असेल. दोन्ही संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल लाऊड अपील, धावबाची संधी आणि ते ही संधी देखील सोडली आहे आणि तत्पूर्वी एक धाव घेतले आणि दुसरी धाव इथे झाली आहे कंप्लीट. 2 धावा. सनीत सर लेग बायच्या धावा आहेत का? यस. पहिला बॉल त्याच्यावरती लाऊड अपील देखील झाली होती आणि या 2 धावा देखील मिळाल्या. ओ विस्टामिंग चेंडू हवेत क्षेत्ररक्षक. ओहो कमालीचा झेल. व्हॉट कॅच. क्षेत्ररक्षक रोशनने कमालीचा झेल टिपला. पहिला विकेटचं पतन. फलंदाज आबा कारंडे बाद. दोन वरती पहिला विकेट आणि आता अनिल म्हात्रे बॉलरच्या आतमध्ये दाखल होतो आहे. रोहित ने इथे मात्र पहिला विकेट प्राप्त करून दिला टीम मानिवलीला आणि आता अनिल म्हात्रे स्ट्राईक इनला. हो फटका दमदार बैठक लगावली आहे आणि चेंडूला पाठवून दिला स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. अनिल म्हात्रेनं आल्या आल्या पहिला चेंडू फेस करत असताना दमदार चौकार लावला. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 5 वरती जाऊन पोहोचल्या आणि मात्रेचा पलटवार पाहायला मिळाला या चेंडूवरती. बडवा इशा जिंकण्यासाठी 43 टार्गेट आहे. 6 बनल्या या 6 धावा कारण की 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या लेग बाय इशा. आणखी एक फटका इथे फसलाय परंतु आता क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते. लेग बायशी एक धाव. यस लेग बाय असेल. चांगली गोलंदाजी चौकार आला त्याच्यानंतर कमबॅक धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचते. पलटवार सुरू आहे. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे संघ आहेत. कल्याण ग्रामीण मधील हे दोन्ही नामवंत संघ आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट एक कॉन्टेस्ट मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 2 बॉल हे महत्वाचे असेल रोहितच्या या पहिल्या षटकातील. धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचली. पुढचा बॉल आता पाहावं लागेल. पंच तटस्थ कारण की स्विच शीट मारण्याचा मनसुबा आखला आणि त्याला परखलं रोहितनं. खरा गोलंदाज तोच असतो तो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो आणि अगदी हा रीड करत असताना मनीषला बॉल फेकलाय गोलंदाज रोहितनं. डॉट बॉल. स्विच हिट करण्याचा मनसुबा आखला आणि लगेचच हवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केलं आणि हा बॉल आलाय डॉट. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. परफेक्टली यॉर्कर. मुकेश गायकर सज्ज आहेत. हो दोन्ही गाड्या एकाच रडारवरती. चांगली कॉनिल चांगली कॉलिंग पाहायला मिळाली अनिल म्हात्रेशी आणि इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती
फक्त 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये गावदेवी बरब. आता 12 बॉल आणि 12 मध्ये बनवायच्या आहेत 36 धावा. म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला 18.00 ची सरासरी गाठावी लागेल. 12 बॉल 36 ची आवश्यकता. येस, कम ऑन डीजे. आवश्यकता. गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकामध्ये आता राजेश वरती जबाबदारी आहे. 12 बॉल 36 ची आवश्यकता. बॅटची लिडिंग एज हो, रिले कॅच. एक ने छोडा, दुसरे ने पकडा. फलंदाज बाद. अनिल म्हात्रेच्या खेळीचा अंत. अनिल बाद. चांगली गोलंदाजी राहिली आणि आता सध्याच्या घडीला नवीन फलंदाज निनाद धुमाल स्वतःच्या आतमध्ये एंटर होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज राजेशने पहिला वरती विकेट्स मिळवून दिली आहे. 11 बॉल आणि 36 धावींची आवश्यकता. आप ट्रॅकर समोरच्या दिशेने केले तो हो, पुनशा कमबॅक चांगला राहिला राजेशचा. हा बॉल देखील आलाय डॉट आणि आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 36 धावींची आवश्यकता. गोलंदाज तयार. तो फटका दमदार. बोल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल. सीमारेषा पार. षटकार. आणि आता धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 9 बॉल आणि आता 30 धाब्यांची आवश्यकता. म्हणजे 9 मध्ये 5 षटकार मारायचे हे समीकरण आपण समजूया. 9 बॉल 5 षटकारांची आवश्यकता. आणखी एक धमाका, परंतु आता डाऊन दी बॉल अतुल वारगडे आणि अतुलने कमालीचा जेल टिपला. फलंदाज निनाद धुमाल बाद.
13 धावा धावफलकावरती आणि आता जिंकण्यासाठी आता 8 बॉल आणि 8 मध्ये बनवायचे आहेत 30 धावा आणि इथे मात्र हा बॉल देखील आलाय डॉट. मंदार पानसरे मधाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहतोय. 7 बॉल आणि आता 30 धावेंची आवश्यकता. हो, व्हॉट अ बॉलिंग. स्विंग या मिस. डॉट बॉल. अगदी चेंडू गुड लेंथ स्पॉट वरून टेक ऑफ केला आणि ऑफस्टिकच्या दिशेने वळण प्राप्त केला. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि आता 6 बॉल आणि 6 मध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी 30 धावा म्हणजे 6 मध्ये 5 षटकार मारावे लागतील. हेच समीकरण म्हणूयात. 6 बॉल 5 षटकार. मनीष धुमाळ स्ट्राईक केला असेल. पाच 6 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. स्विंग करायचा होता आणि इथे पहिला बॉल आला डॉट. मुकेश गायकरला आपण पाहतो या षटकामध्ये. 5 बॉल आणि 5 षटकार इथून मारावे लागतील. मुकेश गायकर सज्ज होतोय. ओ विकेट. पहिला धमाका मनीष धुमालच्या बॅट मधून. षटकार. आणि इथे मनीष धुमालच्या बॅट मधून आणखी एक पलटवार. बॅक टू बॅक. टू इन रो. सीमा रेषा पार. षटकार. मी अजून जिंकलेलो नाहीये असं सांगत असताना बदलच्या आतमध्ये मनीष धुमालचा पलटवार. बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि आता मात्र 3 बॉल शिल्लक आहे आणि 3 बॉल मध्ये 3 षटकार मारावे लागतील. गोलंदाज तयार मुकेश. 18 धावा 3 बॉल शिल्लक. आणखी एक. ओहो, आणखी एक. बॅक टू बॅक. तिसरा षटकार. षटकारांची आतिषबाजी आणि षटकारांची हॅट्रिक आणि आता जिंकण्यासाठी 2 बॉल आणि 2 षटकारांची आवश्यकता. त्याच्यानंतर 3 बॉल वरती 3 षटकार आणि आता 2 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता म्हणजे 2 षटकार इथून मारावे लागतील. मुकेश गायकर वरती इथे पलटवार पाहायला मिळतोय. सामना अजूनही बालन्स स्थितीमध्ये आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये कारण की आता 2 बॉल आणि 2 मध्ये बनवायच्यात 12. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आता मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 बॉल 2 षटकार मारावे लागतील.
कुशल मोमेंटला सामना येऊन पोहोचलाय. महत्वाची भूमिका, महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या एका ट्रॉफीवरती नाव कोरेल. आता कुठला संघ इथून मात्र पुढे जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील. 2 बॉल 2 षटकार मारावे लागतील. आप ट्रॅकर त्याच्यावरती पलटवर. ओहो, चौथा चौथा षटकार. बॅटिंग आवडली असेल. चार मध्ये 4 षटकार आणि आता एका षटकाराची आवश्यकता. आणि कृष्णा केडे यांच्याकडून जर या चेंडूवरती षटकार आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल मनीष धुमाळ साठी. कमालीची बॅटिंग राहिली. 4 बॉल मध्ये 4 षटकार मारले. असं वाटलं होतं की टीम मानिवली सहजरित्या सामना जिंकेल, परंतु पलटवार करणार नाही असा संघ वरप कुठला. 1 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता. शुभेच्छा दोन्ही संघांना. ओ फटका हवेत आणि ते विकेटचं पतन. क्या बात आहे, कमालीची बॅटिंग राहिली. सामना जरूर जिंकलाय टीम मानिवलीनं, परंतु प्रेक्षकांची मने जिंकली मनीष धुमालने. आणि झाल्या पाहिजेत. कमालीची बॅटिंग केली मनीष धुमालने. धुमाळ यांचा सन्मान मंचावरती केला जाईल आणि विनोद धुमाल आपला सन्मान आपल्या मुख्य मंचावरती आपण करतोय. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच 34 धावा रोशनच्या बॅट आल्या आणि रोशन राहिलाय या मॅचचा हिरो.